मोदकासाठीचे उकडीचे पीठ तयार झाले की ते आधी व्यवस्थित मळून घ्यावे लागते। मऊशार पीठ असलं की कळ्या सुंदर येतात आणि मोदक फुटत नाही। आणि हो, सारणामध्ये वेलची पावडर शेवटी टाकली की वेलचीचा स्वाद टिकून राहतो। एकदा का हा बेत जमून आला आणि 5-6 डोकी एकत्र येऊन मोदक बनवू लागली की एकाच मोदकाची विविध रूपं आपल्याला पाहायला मिळतात। त्याच वेळी नवशिके जर मोदक वळायला बसले तर एक वेगळीच धमाल येते। मस्त बनवते तुझ्यापेक्षा चांगले एकदम। पातळ पारीच्या हळुवारपणे कळ्या काढून त्याला सुंदर रूप देण्यासाठी प्रत्येकाची धडपड चालू असते। आणि अशा प्रकारे माझा पहिला मोदक बनवून तयार झाला। दाखवा त्याचा फोटो काढ पाठवते मोबाईलला माझ्या फोटो। नवशिक्यांचा मोदक बघा जरा, म्हणजे राकेश केलेला। गप्पा मारता मारता मनाची एकाग्रता साधत कुशलतेने मोदक बनवण्याची कला बऱ्याच जणांनी अवगत केलेली असते। आणि तेव्हा मनाजोगता मोदक तयार झाला की चेहऱ्यावर समाधानाचं हास्य पसरतं। प्रोफेशनल इकडे वा, सुंदर नीलू, एकदम भारी। मोदक बनवताना प्रत्येकाचा स्पीड वेगळा। लक्ष गप्पात असलं तरीही पारी करण्यात काही जणांचा हात मात्र कोणीही धरू शकत नाही। मोदकाची पारी बनवण्याच्या पद्धतीवरूनच लक्षात येतं की मोदक सुंदर रूप घेणार। मोदकाची पारी तयार झाली की 3 बोटांची कसरत करत पारीला सुंदर कळ्या पाडायच्या। असा सुंदर द्रोण किंवा वाटी तयार झाली की त्यात सारण भरायचं आणि मोदक वळून घ्यायचा। काही जण पारीमध्ये आधी सारण भरून नंतर कळ्या पाडतात। आवडीने आणि श्रद्धेने बनवलेल्या मोदकाला एक अवीट गोडी येते आणि श्रद्धेने बनवलेला मोदक गणपती बाप्पाला नक्कीच आवडतो। मोदकांमध्ये नेवरीलाही तेवढंच महत्वाचं स्थान असतं। करंजीप्रमाणे दिसणारी ही नेवरी हाताने बनवली जाते आणि तिला बाजूच्या नाजूक कळ्या देखील हातानेच पाडल्या जातात। तोपर्यंत नवशिके देखील बऱ्यापैकी मोदक बनवायला शिकलेले असतात। सर्वजण एकत्र आले की घराघरात प्रत्येकाच्या अशा काही ना काही आठवणी तयार होतात। गणपती बाप्पाला आवडणारे मोदक वळून तयार झाले की नंतर ते वाफवले जातात आणि त्यानंतर त्याचा नैवेद्य बाप्पाला दाखवला जातो। बाप्पाला प्रिय असणारे हे मोदक गणेश चतुर्थीला घराघरामध्ये केले जातात। बऱ्याच घरात संकष्टी चतुर्थी, अंगारकी चतुर्थीला मोदक आवर्जून बनवले जातात। गणपती बाप्पा मोरया।